नमस्कार, मी श्रीमती शारदा प्रशांत मावरे, माजी नगराध्यक्ष, सेलू, जिल्हा वर्धा, तहसील सेलू. मावरेताई, तुमच्या सेलू नगराध्यक्ष पदानंतर इथे जे कार्य तुम्ही या विकास कामाचे केलेले आहे सेलू नगर गावासाठी म्हणजे सेलू शहरासाठी, आज सेलू हे विकसित शहर दिसत आहे, काय सांगाल? सेलू हे विकसित गाव, इथे आता फिल्टर पाण्याची व्यवस्था झालेली आहे, ते काम चालू आहे. त्या अग्निशामक दलाची गाडी इतकी वर्ष होती नाही आमच्या इथे, ती माझ्या कार्यकाळात आलेली आहे. आणि परत जे घंटागाडी इतके वर्ष झाले, पहिली नगराध्यक्षाच्या काळात ते समजा सुरू झालेले आहे घंटागाड्या. इथे कचरा स्वच्छता, घनकचरा डेपोची जागा आम्ही घेतलेली होती त्यावेळी, तो पण प्रकल्प सुरू झालेला आहे इथे. आणि फिल्टरचं पाणी बोर धरण त्या याच्यावरून प्रत्येक घरी, कारण आमच्या इथे टेस्ट खूप वाढलेला आहे, क्षार खूप प्रमाणात आहे, त्यामुळे आता फिल्टरच्या पाण्याचाही एक जो प्रश्न होता प्रत्येक सर्वसामान्य लोकांना, तोही आता सध्या काम चालू आहे त्याचं. सेलू शहराचं जर रचना बघितली आपण तर जुनी नगर रचना याची आहे, त्यामुळे निकासी पाण्याची व्यवस्था आजही बरोबर दिसत नाही. मागे तुमच्या इथल्या काही बातम्या प्रसारित झाल्या होत्या ज्याच्यामध्ये काही लोकांच्या घरात दुकानामध्ये पाणी शिरल्याच्या बातम्या होत्या. या परिस्थितीला बघता समोर शहराची पाण्याची निकासी रचना करण्याकरता काय तुमची मुख्य प्लॅनिंग आहे? कशी मागणी शासनाकडे तुम्ही करणार आहात? मागल्या वेळी, आता मागल्या पावसाळ्यात बरेच लोकांच्या घरात पाणी वगैरे शिरलं होतं, त्यामुळे आता नाल्याची सफाई, कुठे कुठे जे होतं कमी छोट्या प्रमाणात नाले होते ते मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे, त्याची खोदकाम, नदीची सफाई, हे कामं आता सध्या चालू आहे. एकंदरीत सेलू नगरपंचायतीला पहिल्यांदाच नगराध्यक्ष म्हणून महिला तुम्ही लाभल्या आणि एक तुमच्या ओबीसी समुदायाच्याही पहिल्या महिला तुम्ही आहात. काय आनंद वाटतो तुम्हाला? आनंद म्हणजे पहिली नगराध्यक्ष हा आनंद आणि विकास, माझ्या या कारकिर्दीत बराच विकास झाला आहे, त्यामुळे ते एक समाधान आहे की आपण आज सर्वसामान्य कचरा फेकायला कुठेही जावं लागत होतं, दारोदारी घंटागाडी येऊन राहिली, त्याच्यामुळे कसं आहे कचरा स्त्रियांना, लेडीजला बरंच सोपं झालेलं आहे हे काम. आता तुम्ही ज्यावेळी नगराध्यक्ष सेलूच्या बनल्या त्यावेळी तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलेल्या होत्या, आता तुम्ही भाजपसोबत आहात, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, तर सेलू या शहराचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे म्हणून शासनाकडे तुम्ही कशा पद्धतीच्या मागण्या करताय? आता सध्या आम्ही आमदार साहेबांकडे मागण्या सुरू आहेत. माझ्या कारकिर्दीत हा बसस्टॉप इथे म्हणजे मुलांना यायची सोय नाही, पाण्याची सोय नाही, कसलीही सोय नव्हती. या कारकिर्दीत आता आमदार साहेबांनी इतका मोठा निधी देऊन हे पूर्ण नगर इथे बसस्टॉपचं काम झालेलं आहे. परत पाणी पुरवठ्याचे काम आमदार साहेबांच्या निधीतूनच झालेलं आहे. खोलीकरण झालेलं आहे नदीचं माझ्या कारकिर्दीत. आणि परत आजूबाजूच्या म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांसाठी खूप सोय झालेली आहे आमच्या सेलूत आता, कारण इथून वर्धेला जावं लागते, इथे बसेसची सोय नव्हती, ती बसेस प्रत्येक डेपोच्या बसेस आज इथे थांबून राहिल्या, सकाळी 6 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत बसेस थांबून राहिल्या. ही सर्व आमदार साहेबांची मेहरबानी. समजा आमदार साहेबांनी बराच विकास केलेला आहे, बराच निधी आमच्या सेलू शहरात माझ्या कारकिर्दीत दिलेला आहे आणि आताही त्यांचे कामं चालूच आहे. मान्यवर देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी सबका साथ सबका विकास या स्लोगनखाली निवडणुका जिंकल्या. काय वाटतं तुम्हाला सेलू शहराचा नगरपंचायत म्हणून सेलू शहराचा विकास बघताना सबका साथ सबका विकास झाला आहे का? काय सांगाल? हो, झालेला आहे सर. प्रत्येकांना सर्वसामान्य लोकांचाच तो विकास झालेला आहे आमच्या या साईडनी, सर्वसामान्यांचाच तो विकास आहे चालू सध्या नगरपंचायतच्या वतीने बेरोजगारांसाठी काही प्रशिक्षण संस्था वगैरे काही उभारण्यात येत आहे का, किंवा असं काही फ्युचरमध्ये नगरपंचायतीचं काही प्लॅन आहे का? काही माहिती तुमच्याकडे? सध्या तर माझ्याकडे माहीत नाही, पण आता सध्या काही नाही. तरी बचत गटांना भरपूर साथ सुरू आहे, बचत गटांमार्फत भरपूर स्त्रियांना आता रोजगार सुरू झालेला आहे. काही मागच्या ह्याच्यात काही लोकांना प्रशिक्षणही देण्यात आलं होतं, शिलाई मशीन याचं त्याचं, पण आता सध्या मला त्याविषयी काही कल्पना नाही आहे. लवकरच मान्सून येणार आहे, पावसाळ्याचा मोसम मान्सून लवकरच येणार आहे. मग तुमच्या सेलूमध्ये, कारण आता आपण बोललो की मागच्या वेळी काही लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं, तर मान्सून पूर्व तयारी म्हणून नागरिकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सध्या तर आता नालीचं हे सुरू आहे, साफसफाई तर सुरूच आहे आणि त्यांनाही सर्वसाधारण सांगणार आहे की तुम्ही पण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, कारण कसं आहे इकडे तिकडे कचरा घाण असल्यामुळे त्यामुळे पाण्याचा प्रवाह होत नाही आणि त्यामुळे ते प्रत्येकाच्या घरात जसं आता कुठे गड्डे असतात काहीतरी ते नगरपंचायत मार्फत आता ती चालू आहे सध्या ती प्रोसिजर, कारण मान्सून जवळ आलेला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास असतो हा सर्व
म्हणून यासाठी आता ते सर्वांना स्वच्छतेचा एक हे संदेश असो की म्हणजे स्वच्छता असल्याशिवाय तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ हवा आहे, त्याच्याशिवाय काहीही खरं नाही. कारण तुम्ही सरकार जरी हे करेल तरी आपल्याला शेवट मदत तर आपल्यालाच करावं लागेल ना. आम्ही नगरपंचायत काही का घेऊ पण शेवट सर्वसामान्याचेच हे आहे ना. भविष्यामध्ये तुमच्या इथे आता 1-1.5 वर्षाचा कार्यकाळ उर्वरित आहे नगरपंचायतीच्या या बॉडीचा. भविष्यामध्ये 1-1.5 वर्षानंतर इलेक्शन लागणार आहे. तुम्ही माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत, नगरसेविका राहिलेले आहेत. काय भविष्यामध्ये तुमचं प्लॅन आहे? निवडणुकीला पुन्हा सामोरे जाल का? बघू, जर पक्षाने परत आपल्याला दिली तर परत आपण समाजसेवेसाठी तयार आहोत.